इराणनी केवळ शिया कट्टरपंथी संघटनांना जवळ घेतलं असं नाही, तर सुन्नींना सुद्धा जवळ घेतलं होतं. एक प्रकारे तुम्हाला एक काळ आठवेल जेव्हा सौदी अरेबियाशी ओसामा बिन लादेनचं पटत नव्हतं आणि त्या भांडणामधून तो उठून सुदानमध्ये जाऊन राहिलेला होता. तेव्हापासून तो इराणमध्ये सुद्धा जात होता. इराणशी उत्तम संबंध होते ओसामा बिन लादेनचे, आयमान जवाहिरीचे होते. इतकंच नाही तर ओसामा बिन लादेनच्या कुटुंबियांना इराणी पासपोर्ट मिळालेला होता असं सांगितलं जातं. तेव्हा इराणमध्ये अशा प्रकारे सर्व प्रकारच्या दहशतवादी संघटनांना आसरा मिळतो. त्यांची राजसत्ता जी आहे ती जे काही नियम लागू करेल त्याच्यामध्ये ऑपरेट करायचं त्यांना मान्य करावं लागतं, मग त्यांना स्वातंत्र्य मिळतं. त्यामुळे इराण हा पहिल्यापासून त्या सगळ्या गोष्टींचा एक केंद्र आहे. म्हणजे लोक म्हणतात टर्की आहे, सौदी आहे, यांचा बोलबाला जास्त झालाय, पण इराणचा बोलबाला काही विशेष झाला नाहीये. नमस्कार मंडळी, तुमच्या स्क्रीनवर स्वाती तोरसेकर जी दिसत आहेत. नमस्कार मंडळी, तुमच्या स्क्रीनवर माझ्यासह स्वाती तोरसेकर जी दिसत आहेत आणि ज्या वेळेस स्वातीजी येतात त्यावेळेस आंतरराष्ट्रीय विषयांवर चर्चा होते, हे तुम्हाला आता समजलं असेल. प्रत्यक्ष विषयाला हात घालण्यापूर्वी विनंती करतो की स्वातीजींचा एशा पृथ्वी नावाचा स्वतःचा चॅनल आहे आणि त्या चॅनलवर त्या नियमित किमान दिवसाला 2 आंतरराष्ट्रीय विषय टाकत असतात, त्याच्यावर त्या बोलत असतात. तर त्यांचा चॅनलही तुम्ही जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. इतकंच नाही, त्यांच्या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आता आपण चर्चेकडे येऊ. मी अर्थातच आबा माळकर आणि आजचा विषय हा अतिशय महत्वाचा विषय आहे आणि तो विषय आहे आंतरराष्ट्रीय इस्लामिक दहशतवाद. तर तुम्ही म्हणाल की हा विषय अचानक कुठून आला? सांगतो. माझ्याकडून ऐकण्यापेक्षा खुद्द स्वातीजींकडून आपण ऐकणार आहोत. स्वातीजी नमस्कार, आपलं स्वागत आहे. नमस्कार बाप. स्वातीजी, इराण इराण हा केंद्रबिंदू हळूहळू बनत चाललेला आहे. इराण मध्ये जे काही आंदोलनं झाली ती आंदोलनं आता कुठेच दिसत नाहीयेत, विरून गेलीत की काय? इथपासून तर ते अमेरिका इराणवर हल्ला करणार का, इथपर्यंत अनेक प्रश्न आहेत. आपण सुरुवात वेगळ्या मुद्द्याने करणार आहोत की हा जो इस्लामिक दहशतवादाचा राक्षस आहे, तो राक्षस इराणमधून जन्माला येणार का आता, आणि जगात आपलं 11वें रूप दाखवणार का? काय सांगाल? अगदी खरं आहे की इराणमध्ये खामेनींची सत्ता अमेरिकेला नकोशी झालेली आहे आणि ते दाखवताना असं दाखवतायत की इराणकडे जी न्यूक्लिअर वेपन्स आहेत, अण्वस्त्र आहेत, तिच्यावरती आक्षेप घेतला गेलेला आहे. इस्रायल म्हणतो की जोवर इराणकडे अण्वस्त्र आहेत तोवर आम्ही सुरक्षित राहू शकत नाही आणि आमच्या सुरक्षेची जर का हमी द्यायची असेल तर इराणचा जो अण्वस्त्रांचा कार्यक्रम आहे तो पूर्णपणे निकामी करायला पाहिजे, ही इस्रायलची भूमिका. आणि त्याच्यावरती अमेरिका सुद्धा शिक्कामोर्तब करताना आपल्याला दिसते आणि त्याच्यामधून हा संघर्ष उभा राहिलाय. इस्लामी दहशतवादाचा इथे कुठे संबंध येतो? संबंध अशासाठी येतो की इराण मधली आजची जी राजसत्ता आहे ती इस्लाम धर्मावर आधारित आहे. धर्मावर आधारित तर मध्य पूर्वेमधले अनेक देश आहेत. मग इराणबद्दल आक्षेप का? तर इराणमध्ये जी सत्ता आहे तिचे जे म्हणजे त्यांची जी इम्प्लिमेंटेशनची हत्यार आहेत, ज्या राज्यसंस्थांमधून राज्य चालवलं जाते त्या संस्थांमध्ये दहशतवादी घुसलेले आहेत. कट्टरपंथी, जास्त करून आपण म्हणू दहशतवादीपेक्षा. आणि हे कट्टरपंथी घुसल्यामुळे ते जी धोरणं आखतात ती इस्रायलच्या मुळावरती येत आहेत. असा तो संघर्ष आहे. इराणचं आणखी एक वैशिष्ट्य आहे की संपूर्ण जगामध्ये जी शिया प्रजा आहे त्या शिया प्रजेचे शिरोबिंदू म्हणून इराणकडे बघितलं जातं, कारण त्यांचे जे धर्मगुरू आहेत ते संपूर्ण शिया पंथाचे धर्मगुरू मानले जातात आणि ते एक वेगळं स्थान आहे. म्हणजे ज्यावेळी अमेरिका इराण आणि त्या सगळ्यावरती बोलायचा प्रयत्न करते तेव्हा आपण शिया पंथाच्या शिरोबिंदूवर आघात करतोय याचं भान
अमेरिकन नेतृत्वाला आहे असं दिसत नाहीये आणि ही अतिशय गंभीर बाब आहे असं मला वाटतं. नक्कीच. इराण जर कट्टरपंथीयाचे म्हणजे आता तर इराण कट्टरपंथीयांच्या ताब्यात गेलेलाच आहे. अनेक ठिकाणाहून अनेक दहशतवादी संघटना, ISI सारख्या गुप्तहेर संघटना ज्या अप्रत्यक्ष दहशतवादाला मदत करतात, या सगळ्यांचा केंद्रबिंदू हा भविष्यात इराण होऊ शकतो का? बघा, तुम्ही जर का थोडा इतिहास बघितलात ना, हा. तर दहशतवादी संघटना किंवा कट्टरपंथी संघटनांमध्ये सुद्धा तुम्हाला दोन पंथ दिसतात. एक म्हणजे शियांचे जे कट्टरपंथी संघटना आहेत त्या वेगळ्या आहेत आणि सुन्नींच्या वेगळ्या आहेत. सुन्नींच्या संघटनांचं जे सगळं मूळ आहे ते मुस्लिम ब्रदरहुड मध्ये तुम्हाला दिसून येईल. मुस्लिम ब्रदरहुड मध्ये त्यांची विचारधारा पक्की होते आणि त्याच्यामधून मग जे कार्यकर्ते बाहेर पडतात ते आपापल्या ज्या संघटना काढतात त्यातून आणखी कट्टरतावाद जो आहे तो फोफावलेला आहे. मग त्याच्यामध्ये ज्या आपल्याला माहिती असलेल्या अल कायदा सारख्या किंवा आयसिस सारख्या संघटना आहेत त्यांचं मूळ ते त्या सुन्नी मुस्लिम ब्रदरहुड विचारधारेच्या जवळ जाणार आहे. शियांमध्ये सुद्धा दहशतवादी संघटना आणि कट्टरपंथी संघटना आहेत. त्यांचं मूळ अर्थातच इराणशी जोडलेलं आहे आणि ह्याच्यातल्या ज्या ठळकपणे वावरणाऱ्या ज्या संघटना आहेत त्या तुम्ही म्हणाल येमेनमध्ये जे हुदी आहेत किंवा इस्रायलमध्ये जे हमास आहेत. हमास सुन्नी आहेत पण त्यांना प्रोत्साहन इराणकडून मिळत होतं. तीच कथा लेबेनॉनच्या हिजबुल्लाची होती. अशा प्रकारे इराणनी केवळ शिया कट्टरपंथी संघटनांना जवळ घेतलं असं नाही तर सुन्नींना सुद्धा जवळ घेतलं होतं. एक प्रकारे तुम्हाला एक काळ आठवेल जेव्हा सौदी अरेबियाशी ओसामा बिन लादेनचं पटत नव्हतं आणि त्या भांडणामधून तो उठून सुदानमध्ये जाऊन राहिलेला होता. तेव्हापासून तो इराणमध्ये सुद्धा जात होता. इराणशी उत्तम संबंध होते ओसामा बिन लादेनचे, आयमान जवाहिरीचे होते. इतकंच नाही तर ओसामा बिन लादेनच्या कुटुंबियांना इराणी पासपोर्ट मिळालेला होता असं सांगितलं जातं. म्हणजे ज्या वेळेला 9/11चा हल्ला झाला आणि ओसामा बिन लादेनचं कुटुंब सगळं पांगलं वेगवेगळ्या दिशांना, तेव्हा त्याचे काही कुटुंबीय हे पाकिस्तानची सीमा ओलांडून इराणमध्ये गेले आणि त्यांना इराणमध्ये आश्रय मिळालेला होता असं तुम्हाला दिसेल. तेव्हा इराणमध्ये अशा प्रकारे सर्व प्रकारच्या दहशतवादी संघटनांना आसरा मिळतो. त्यांची राजसत्ता जी आहे ती जे काही नियम लागू करेल त्याच्यामध्ये ऑपरेट करायचं त्यांना मान्य करावं लागतं. मग त्यांना स्वातंत्र्य मिळतं. त्यामुळे इराण हा पहिल्यापासून त्या सगळ्या गोष्टींचा एक केंद्र आहे. म्हणजे लोक म्हणतात टर्की आहे, सौदी आहे, ह्यांचा बोलबाला जास्त झालाय पण इराणचा बोलबाला काही विशेष झाला नाहीये. तो अशा प्रकारे आपल्याला बघता येईल. नक्कीच. इराण वर अमेरिका हल्ला करणार का, किंवा इराण अमेरिकेला प्रत्युत्तर देणार का, असे प्रश्न मध्यंतरीच्या काळात निर्माण झाले होते. मग काही बातम्या आल्या, त्यातून असं प्रतीत होत होतं की अमेरिका इराणवर हल्ला करणार नाही, अमेरिका इराणला घाबरली आहे. नेमकं याबद्दल काय सांगाल? खरंच अमेरिका इराणवर हल्ला करेल की करणार नाही? आता बघा, एक हा हल्ल्याचं जे प्रयोजन सांगितलं जातंय ते त्यांचा अण्वस्त्र कार्यक्रम निकामी करण्याचा आहे. निकामी कार्यक्रम होऊ शकतो का हा पहिला मुद्दा आहे. म्हणजे इराणकडे जर का समृद्ध युरेनियम असेल, अगदी समृद्ध नसेल आणि काही विशिष्ट 60% समजा शुद्धीकरण झालेलं असेल समजा, तरी देखील ते रेडिओ ऍक्टिव्ह मटेरियल आहे. त्याच्यावर तुम्ही हल्ले करणार म्हणजे नेमकं काय करणार? त्यातून जी एक परिस्थिती निर्माण होईल ती हँडल करण्याची क्षमता आज जगामध्ये कोणाकडे आहे असं दिसत नाही. त्यांची अण्वस्त्र आहेत पण ती अण्वस्त्र सोडण्यासाठी लागणारी बॅलिस्टिक मिसाईल पण आहेत. म्हणजे त्यांचा कार्यक्रम इराणकडे आहे. म्हणजे तुम्ही काय काय नष्ट करणार आहात हा प्रश्न आहे. इराण हा एक खूप मोठा विशाल देश आहे. तो काही छोटा देश नाहीये की तुम्ही त्यांच्या विरोधामध्ये काही कारवाई करू शकाल. आणि मग जर आणि समजा अगदी सगळं गृहीत धरा की अमेरिकेने सर्वस्व ओतलं त्याच्यामध्ये आणि हे सगळं नष्ट केलं, तरी देखील अणुबॉम्ब बनवण्याचं नॉलेज त्यांच्याकडे आहे.
टेक्नॉलॉजी त्यांच्याकडे आहे आणि ती टेक्नॉलॉजी त्यांच्या मेंदूमध्ये आहे. ती कागदावर किंवा संयंत्रांमध्ये नाहीये. ते पुन्हा सगळं निर्माण करू शकतात. ही अवस्था आहे आणि म्हणून तो संपूर्ण निकामी करण्याचा मार्ग नाही. मग दुसरा मार्ग काय असतो? तर राजवट बदला आणि राजवट बदलत नाही तोपर्यंत अशा हल्ल्यांच्या धमक्या देत राहणं. असा हा जो खेळ आहे तो खेळ चालू राहील असं मला वाटतं. त्याच्याही पुढे जाऊन तुम्हाला सांगते की समजा खामेनींनी सांगितलं ठीक आहे मी सत्ता त्याग करतो आणि बाजूला होतो. बसवणार कोणाला तुम्ही तिथे? तुम्ही काय इराणच्या शहाचा जो कोणी वंशज आहे त्याला आणून बसवलं तर आजची इराणी प्रजा ही त्याला कितपत लॉयल राहणार आहे आणि त्याचं नेतृत्व मानेल का? अमेरिकेचं बाहुलं आपल्या डोक्यावरती घेऊन बसतील का इराणी लोक? हा प्रश्न आहे. त्यामुळे हे सगळे जे मुद्दे आहेत हे इतके सोपे नाहीयेत आणि ट्रम्पना एक काम करता येईल की इराणची जी खुमखुमी आहे ती खुमखुमी आणि त्याची लेव्हल थोडी कमी करता येईल. ह्या पलीकडे सध्या तरी काही अचीव करण्यासारखं नाहीये. अर्थात माणूस चिरडीला गेला तर तो कुठल्याही टोकाला जाऊ शकतो आणि तसे जर का ते आहारी गेले तर मग ते एक नवीन अरिष्ट ओढवून घेतील ट्रम्प, अशी अवस्था आहे. नक्कीच. इराणमध्ये मध्यंतरीच्या काळात तिकडच्या महिलांनी बुरख्याच्या विरोधात आंदोलनं केली. अनेक ठिकाणी महिला रस्त्यावर उतरल्या. कट्टरपंथीय इस्लामिक राजवट त्यांनी असं दिसत होतं, ज्या बातम्या मीडियावर येतं त्यांनी त्यांचा विरोध हा मावळून पडला, पण आता त्या बातम्या सगळ्या गायब झाल्यात. तर असं म्हणता येईल का पुन्हा तिकडे कट्टरपंथीय इस्लामिक राजवटीने हे सगळं आंदोलन दडपून टाकलं? हा, मी जे म्हटलं की ती राजवट राबवण्यासाठी ज्या संस्था वापरते ना इराण, त्या संस्था महत्वाच्या आहेत आणि त्याच्यामध्ये एक त्यांचे जे पोलीस आहेत, एक IRGC आणि दुसरे, ह्या दोनांचा वापर करून इराणची सत्ता आज राबवली जाते. ते IRGCचे अनेक जे कमांडर्स आहेत, इतर अधिकारी आहेत, त्यांना हेरून अमेरिकेने ठार केलेलं आहे. जी आधीच्या काळामध्ये जी 400 शहरात निदर्शनं झाली ती निदर्शनं नियंत्रण करण्यासाठी म्हणून IRGCचेच लोक बाहेर आले. ते कुठून बाहेर येतात, त्यांचं केंद्र कुठे, ऑफिस कुठे आहे, ह्याची आता बित्तम बातमी अमेरिकेकडे जमा झालेली आहे त्या 400 निदर्शनांच्या निमित्ताने. आणि हा फोर्स जो आहे तो फोर्स जर का तुम्ही निकामी केला तर मग आयातुल्ला नव्हे, आत्ताचा जे खामेनी आहेत ते तह करायला तयार होतील. कारण ते सरतेशेवटी त्यांचा उजवा डावा हात जो आहे तो IRGC आहे आणि त्या IRGC ला खच्ची केलं तुम्ही तर मग कॉम्प्रोमाइज शक्य आहे आणि त्या वाटेने अमेरिका आपल्याला जाताना दिसते. अच्छा. तेव्हा तुम्ही जे सांगताय ना की जनतेची जी आशा आकांक्षा आहे की इस्लामी म्हणजे दबावाखाली नको, आम्हाला जो जाचक असा इस्लामी रूल आहे त्याच्या विरोधातलं जे जनमत आहे ते IRGC मुळे आहे. अच्छा. आणि पेझेशकियन आत्ताचे जे पंतप्रधान आहेत ते थोडेसे सोवर आहेत असं म्हणतात. थोडेसेच म्हणजे आपल्याला वाटतात तसे नसतात सोवर ते, पण अगदी जे दडपून टाकलेलं आहे लोकांना तसं दडपू नये एवढ्या मताचे आहेत. पण त्यांना देखील IRGCच्या दबावाखाली फारशी पावलं उचलता येत नाहीत. तर तो दबाव कमी करण्याची गरज आहे तिकडे. अच्छा. भारत हा देखील इस्लामिक दहशतवादामुळे शिकार झालेला आहे. दुसऱ्या बाजूला भारत आणि इराण हे मैत्री आहे, चब्बार बंदराच्या निमित्ताने हे वेळोवेळी स्पष्ट झालेलं आहे. नेमकं त्यामुळे सर्वसामान्यांच्या मनामध्ये गोंधळ आहे की एका बाजूला जर इस्लाम जो कट्टरपंथी इस्लाम इराणमध्ये आहे त्याचा भारतालाही जर धोका असेल तर मैत्री कशी असू शकते, याबद्दल काही सांगा. नाही, भारताचे आणि इराणचे एक म्हणजे व्यापारी संबंध बऱ्यापैकी होते. आपण त्यांच्याकडून तेल पण घेत होतो, परंतु त्यांच्यावरती सँक्शन्स लावल्यानंतर आपल्याला तेल खरेदी थांबवावी लागली. कारण अखेर सँक्शन्स असलेल्या देशाकडून तुम्ही तेल घेतलं तर तुम्हालाही सँक्शन लागू शकतात. तेव्हा तो धोका भारत पत्करू शकत नव्हता, म्हणून आपण वेगळे झालो. चाबहारच्या बाबतीमध्ये इराणनी खूप धरसोड केली आणि ती धरसोड केल्यामुळे तो प्रकल्प जो आहे तो पूर्ण होऊ शकला नाही.
दहशतवाद आणि इराणचं जे सगळं धोरण आहे ते पूर्णपणे भारताला अनुकूल आहे अशातला भाग नाहीये. अनेक संघर्षाचे सुद्धा मुद्दे आहेत, पण काही सहकार्याचे सुद्धा मुद्दे आहेत. प्रश्न आता इथे कुठे येतो की अमेरिका जी काही कारवाई करायची म्हणते त्याच्यामध्ये दोन पर्याय असू शकतात. एक तर खामेनीची सत्ता जाईल आणि अमेरिकन बाहुलं तिकडे येईल, किंवा खामेनीची सत्ता कंटिन्यू होईल पण त्याची शक्ती कमी होईल. या दोन्ही परिस्थितीमध्ये आजच्या घडीला इराक, सिरियामध्ये जे ऍक्टिव्ह आहेत असे आयसिसचे दहशतवादी इराणमध्ये जर का घुसले तर काय परिस्थिती होईल कल्पना करा, आणि ते एक अराजक असेल. बरं, ते दहशतवादी एकदा इराणमध्ये शिरले तर ते पाकिस्तानामध्ये शिरायला त्यांना अवघड जाणार नाही, म्हणजेच ते आपल्या सरहद्दीपर्यंत येऊन पोचतील. हा भारतासाठी खूप मोठा धोका आहे. आणि म्हणून कुठल्याही प्रकारे सगळेजण म्हणत असले तरी देखील खोमेनीची राजवट जी आहे ती एक राजवट भक्कम राहावी. हा मायनस हा सगळा जाच त्यांचा कमी व्हावा ह्याच्याबाबत वाद नाहीये, पण ती राजवट जोवर भक्कमपणे उभी आहे तोपर्यंत ही झळ भारतापर्यंत येत नाहीये. आणि म्हणून आपल्याला इराणशी संबंध नीट ठेवावे लागतात. नक्कीच. अमेरिका आणि इराण याच्यात भविष्यात युद्ध झालं किंवा अमेरिकेने हल्ला केला, इस्रायल देखील अमेरिकेच्या सोबत असणार, त्या हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर त्या हल्ल्याचा भारतावर काय परिणाम होऊ शकतो? एक म्हणजे आर्थिक परिणाम आधी आपण बघू. कारण हल्ला जर का सुरुवात झाली तर इराण गप्प बसणार नाही. इराणकडे अनेक ड्रोन आहेत, मिसाईल्स आहेत आणि ते प्रतिहल्ले करतील. ते प्रतिहल्ले केवळ अमेरिकन तळांवरती केले तरी देखील ते तळ विविध मध्य पूर्वेच्या देशांमध्ये, म्हणजे बहारीनमध्ये आहे, कतारमध्ये आहे, सौदीमध्ये आहे. तेव्हा अल्टिमेटली ते जे हल्ले होतील ते त्या त्या देशांवरती होतील. जरी अमेरिकन तळ उद्ध्वस्त झाले तरी कदाचित इराण फारच चिडला तर त्यांच्या तेलविहिरी सुद्धा तो पेटवून देऊ शकतो. त्यामुळे तिसरी महत्वाची गोष्ट अशी की इराणनी ऑलरेडी इराणचं जे आहे तो आखाताच्या तोंडावरती बसलेला आहे. तो जो मार्ग आहे समुद्राचा, आणि तो मार्ग जो आहे त्याची रुंदी साधारण 20-22 किलोमीटर असली तरी देखील जहाज येण्या जाण्याचा मार्ग फक्त 4 ते 5 किलोमीटर रुंद आहे. आता कल्पना करा तुम्ही की तिथे जर का इराणनी नाकेबंदी करायचं म्हटलं तर अमेरिकेला ती नाकेबंदी मोडून काढावी लागेल. म्हणजेच तिथे जर का युद्धासारखी परिस्थिती तयार झाली तर तेलाची वाहतूक पूर्णपणे थांबेल. संपूर्ण जगाची जवळजवळ 1/3 तेल वाहतूक ही त्या एका आखातामधून होत असते. असं झालं तर तेल महागेल, युद्ध भडकलं तरी तेल महागेल आणि भारताला त्याचा भुर्दंड, म्हणजे संपूर्ण जगाला भुर्दंड सोसावा लागेल, भारतालाही सोसावा लागेल. तर हा आर्थिक परिणाम जो आहे तो खूप मोठा आहे आपल्यासाठी. जो कट्टरपंथाचा जो परिणाम आहे तो मी सांगितला तुम्हाला की तो भारतापर्यंत हे दहशतवादी सहजपणे आपल्या सीमेपर्यंत पोहोचू शकतील. हा मोठा धोका आपल्याला टाळता येणार नाही. नक्कीच. एक शेवटचा प्रश्न विचारतो, आयसिस खरंच इराणमध्ये शिरू शकेल का? कारण तुम्ही म्हणता ते एकदम 100% आयसिस जर इराणमध्ये शिरलं तर ते पाकिस्तानात जाणार आणि पाकिस्तान आयसिसला मदत करणारच, भारताच्या सीमेपर्यंत पाठवायला. तर हे आयसिस, कारण आयसिस सिरिया, लिबिया त्या भागात आहेत, हे इराणपर्यंत जाऊ शकतात, त्यामागचं नेमकं कारण काय असू शकेल? बघा, त्यांच्या सीमा जोडलेल्या आहेत ना. सिरिया, इराक, इराण यांच्या ज्या सीमा जोडलेल्या आहेत, इराणवरती हल्ला करणार म्हणजे काय, तुम्ही हवाई हल्ले तर अमेरिका करेलच, पण त्याच जोडीला त्यांचं सैन्य काही आत पाठवणार नाहीये अमेरिका. ते सोल्जर त्याला म्हणतात ना, बूट ऑन द ग्राउंड काय होणार नाही. त्याच्यासाठी ही आयसिसच सैन्य पाठवलं जाईल तिकडे, आणि ते जर का घुसले तर मग परिस्थिती हाताळण्यासारखी राहणार नाही. राईट, नक्कीच. स्वातीजी, आपण या चॅनलवर आलात आणि आमच्याशी चर्चा केली त्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद. मंडळी, आता सध्याचं युग हे ग्लोबलायझेशनचं युग आहे. अमक्या देशात काय झालं त्याचा माझ्यावर काय परिणाम होणार हे आता बोलून चालत नाही. मी कशाला त्याची चिंता करू हे जाणून चालत नाही.
प्रत्यक्ष त्याचे परिणाम आपल्यावरही होत असतात, अप्रत्यक्षरित्या होत असतात. आणि त्यामुळे आज आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या घडामोडी या जाणून घेणं गरजेचं असतं. आज ना उद्या आपल्यालाही त्याचे परिणाम भोगावे लागत असतात आणि त्या अनुषंगाने मी तुम्हाला सजेस्ट करेन की स्वातीजींचा चॅनल आहे येशा पृथ्वी म्हणून, त्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, त्यांचे व्हिडिओ लाईक करा, त्या व्हिडिओंना शेअर करा की जी माहिती आंतरराष्ट्रीय स्तरावरची माहिती साध्या सोप्या शब्दात तुम्हाला कळेल. तुर्तास इथे थांबतो. धन्यवाद.